दिवाळीच्या फराळामधला मस्त कुरकुरीत आणि खमंग चिवडा म्हटलं की सगळ्याचाच आवडता विषय आणि त्यातल्या त्यात त्यामध्ये ज्या मस्त कुरकुरीत पातळ अशा खोबऱ्याच्या स्लाइस असतात त्या सुद्धा खाताना खूप छान लागतात। परंतु ह्या स्लाइस पातळ होणे खूप आवश्यक आहे, कारण हे खोबरं जर एकदम जाड तुकडे करून आपण चिवड्यामध्ये टाकलं ना तर ते खाताना अजिबातही व्यवस्थित लागत नाही। तर ह्या कागदासारख्या पातळ सुक्या खोबऱ्याच्या स्लाइस कशा करायच्या ते सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर बघा, स्लाइस करण्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे आणि हे खोबरं जे आहे ते मी अर्धा ते 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं, जेणेकरून हे छान मऊ होते। आणि खोबऱ्याची जी वाटी असते ना त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला स्लाइस करणे सोपे जाते। तर हे खोबऱ्याचे स्लाइस करण्यासाठी ती मी चिप्सची किसणी घेतली आहे। आपण ज्याने बटाटा चिप्स करत असतो किंवा कुठलेही चिप्स करतो तीच किसणी आपल्याला घ्यायची आहे। स्लाइस करण्याच्या आधी हे जे तुकडे आहेत ना याची जी स्लाइस करण्याची बाजू आहे ती एकदम सरळ असली पाहिजे। थोडीशी जरी तिरपी असली ना तर मग आपले स्लाइस व्यवस्थित होणार नाही। तर बघा किती पातळसर असे स्लाइस या किसणीने होत आहेत। तुमच्याकडे जर अशी किसणी नसेल तर याआधी मी विळीने, म्हणजे आमच्याकडे ज्याला पावशी म्हणतात, ज्याने आपण भाजी कापतो, त्याने सुद्धा एकदम पातळ स्लाइस कशी करायची याचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत मागच्या वर्षी शेअर केलेला होता, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर बघा, स्लाइस करता करता खोबऱ्याचा जो छोटा तुकडा राहील ना तर जबरदस्ती याची स्लाइस करायची नाही, कारण त्या भानगडीमध्ये आपल्याला चिप्सची किसणी लागू शकते। तर छोटा तुकडा राहिला तर तो बाजूला ठेवायचा, नंतर तो भाजीमध्ये आपण वापरू शकतो। सिंपल मेजवानी मराठीमध्ये बघा मी अशाच पद्धतीने सगळ्या रेसिपी तुमच्यासोबत सोप्या पद्धतीने शेअर करत असते। याआधी मी तुमच्यासोबत अजिबातही तूप न वापरता भरपूर लेयर्स असलेले आणि तोंडात टाकताच विरघळतील असे बिस्किटासारखे खुसखुशीत शंकरपाळ्याची रेसिपी शेअर केली आहे। शिवाय अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मस्त खमंग कुरकुरीत पातळ पोह्याचा चिवडासुद्धा शेअर केलेला आहे। आणि अजूनही दिवाळीच्या फराळाच्या बऱ्याच रेसिपी मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने शेअर करणार आहे। त्यासाठी आजच सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा। तर तुम्ही इथे बघू शकता किती कमी वेळात भरपूर अशा सुक्या खोबऱ्याच्या मस्त पातळसर अशा स्लाइस तयार आहेत। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा।